नमस्कार. इयत्ता 7वी विषय भूगोल घटक भूगर्भातील अंतर्गत हालचाली. तर बघा मुलांनो, भूगर्भातील अंतर्गत हालचाली म्हणजेच पृथ्वीच्या आत होणाऱ्या नैसर्गिक शक्तींमुळे होणाऱ्या हालचाली. आणि या हालचालीपैकीच एक हालचाल म्हणजे ज्वालामुखी, जी आज आपण बघणार आहोत. ज्वालामुखी म्हणजे काय? तर ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक नैसर्गिक घटना आहे, जिथं पृथ्वीच्या आतून गरम वितळलेले खडक, वायू आणि राख बाहेर पडतात. यालाच आपण काय म्हणतो? ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतो. तर ही निर्मिती ज्वालामुखी पृथ्वीच्या आत असलेल्या मॅग्मा चेंबरमधून तयार होतात. आणि या चेंबरमध्ये गरम वितळलेले खडक, वायू आणि पाण्याच्या वाफेसोबत ते साठलेले असतात. जेव्हा मॅग्मा चेंबरमधील दाब वाढतो तेव्हा ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाहेर पडतात आणि यालाच आपण काय म्हणतो? तर ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतो. आता याचे काही प्रकार पडतात. मग ते काय? सक्रिय ज्वालामुखी, शांत ज्वालामुखी, निष्क्रिय ज्वालामुखी, हे सर्व काय आहे? ज्वालामुखीचे प्रकार आहे. आता आपण पुढची हालचाल बघूया. पुढची हालचाल आहे त्सुनामी. आता बघा, त्सुनामी म्हणजे काय? तर समुद्रातील लाटांची एक प्रचंड मालिका असते, जी भूकंपासारख्या नैसर्गिक घटनांमुळे निर्माण होते. आता या लाटा समुद्रात वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर पुढे सरकतात आणि त्या काय होतात? किनारपट्टीवर येऊन विध्वंस करायला लागतात. बघा, मग भूकंपामुळे समुद्राच्या तळाला काय होतं? धक्का लागतो आणि त्यामुळे काय होते? समुद्राचे पाणी वेगाने वर उचलले जाते, ज्यामुळे लाटा खूप जास्त प्रमाणात उंच आणि जास्तीत जास्त विध्वंसक बनतात. मग ज्वालामुखीचा उद्रेक, भूस्खलन किंवा इतर नैसर्गिक घटनांमुळे शक्यतो काय होते? त्सुनामी तयार होते. आता आपण त्यानंतरचा पुढची हालचाल बघणार आहोत, ती आहे भूकंप. बघा, भूकंप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाला होणारा अचानक आणि तीव्र कंपन, म्हणजे जो भूगर्भातील हालचालींमुळे शक्यतो होत असतो. भूकंपांच्या लाटा तयार होतात आणि त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पसरतात, ज्यामुळे मग जमीन थरथरायला लागते. आता याचं कारण काय असतं? तर टेक्टोनिक प्लेट्सची जी हालचाल असते ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर 7 मोठे आणि अनेक लहान टेक्टोनिक प्लेट्स आहेत आणि या प्लेट्स एकमेकांशी ज्यावेळेस आदळतात किंवा घर्षणाने किंवा एकमेकांपासून दूर सरकतात आणि त्यामुळे काय होतं? ऊर्जा मुक्त होते आणि मग काय घडतं? भूकंप तयार होतो. मग ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा काय होऊ शकतो? भूकंप होऊ शकतो. कारण ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली दाब वाढतो आणि तो दाब वाढल्यामुळे काय होते? तर जमीन थरथरायला लागते. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे वादळ. बघा, वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. वादळ कशामुळे तयार होतं? तर ज्या ठिकाणी तापमान जास्त असते मग तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात ती हवा जाते आणि खाली जमिनीच्या पृष्ठभागावर काय होतं? मग कमी दाबाचे पट्टा निर्माण होतो आणि या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो. मग तयार झालेले वादळ ज्या मार्गावरून प्रवास करते त्या मार्गावर वादळे येतच राहतात. म्हणजे जसं की पाण्यावरून किंवा आर्द्रता असलेल्या ठिकाणी किंवा उष्ण प्रदेशावरून जाताना त्या वादळाची ताकद अजून वाढते आणि जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर जर वादळ आलं तर त्या ठिकाणी काय होतं? मग पावसाचं किंवा वेगळ्या रूपाने ते वादळ काय होतं? मग शांत होतं. आता या वादळाचे परिणाम काय होतात? तर यामुळे अनेक वेळा भरपूर प्रमाणात नुकसान होतं. जसं संपत्तीचे नुकसान होऊ शकते, मानवी जीवनाचे होऊ शकते, नैसर्गिक पर्यावरणावर देखील त्याचा इफेक्ट होऊ शकतो. बघा, म्हणजेच आज आपण काय बघितलं? ज्वालामुखी, त्सुनामी, भूकंप आणि वादळ या चारही हालचालींविषयी आज आपण माहिती बघितली. आता आपण काय करूया? उद्याच्या घटकामध्ये या चारही घटकांवर किंवा या चारही हालचालींवर आधारित प्रश्न घेऊया. धन्यवाद.